नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी एग्जाम ओल्ड पेपर व्हिडिओ सिरीज 2019 मध्ये जे तलाठीचे पेपर झाले होते महापोर्टलचे, या पेपरच्या संदर्भाने पेपर क्रमांक 2 मधील इंग्रजी व्याकरणाविषयी जे 25 प्रश्न आले होते, या 25 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। हा पेपर झाला होता 2/7/2019 रोजी 2:30 वाजता आणि पेपर होता तलाठी पेपर 2। पेपर 2 यामुळे कारण या ऑनलाईन एग्जाम झाल्या होत्या, त्यामुळे खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत। ती दुसरी प्रश्नपत्रिकामधील आपण इंग्लिश व्याकरणाचे प्रश्न पाहत आहोत। क्वेश्चन बघूयात आपण। आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ सिंपल सेंटेन्स। First, Alexander the Great was deeply injured by tribals in India. B option है, he was fatally wounded. Option C है, soon afterwards he succumbed to his injuries of his wounds. Option D है, he could not attain his dream of conquering India and expanding his empire. बघा अगदी सोपा प्रश्न होता, आपल्याला सिंपल सेंटेन्स ओळखायचे आहे। तर बघा ऑप्शन सी हा नाही आहे का, कारण इथे आफ्टरवर्ड आहे म्हणजे हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स झाला। ऑप्शन डी पण नाही का, कारण इथे एंड आहे, हा झाला कंपाऊंड। बरोबर, एक कॉम्प्लेक्स झाला सेंटेन्स, एक कंपाऊंड सेंटेन्स। आता आहे ए आणि बी, आपला आन्सर आहे ऑप्शन बी, ही वॉज फॅटली वुंडेड। हे सिंपल सेंटेन्स आहे आणि आपला आन्सर ही तेच आहे। परंतु प्रश्न आता हा आहे की हे काय आहे, कारण जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलं असं दिसतंय की अलेक्झांडर द ग्रेट वॉज डीपली इंज्युअर्ड बाय ट्रायबल्स इन इंडिया। तर पाहिलं असं वाटतं की हे वाक्य सुद्धा सिंपल सेंटेन्स आहे, परंतु परीक्षा विभागानं उत्तर बी दिलं। याचं रिझन असं असू शकतं की अलेक्झांडर द ग्रेट आणि इथे शब्द असेल हू, अलेक्झांडर द ग्रेट हू वॉज डीपली इंज्युअर्ड बाय ट्रायबल्स इन इंडिया। इथे हू दिलेलं नाही आहे, ते इनबिल्ट आहे, आपण असं समजायचं, लपलेलं आहे असं समजायचं, आणि त्यामुळे हे वाक्य कॉम्प्लेक्स होईल। वास्तविक पाहता याचं उत्तर ए आणि बी दोन्हीही बरोबर येत होतं, परंतु विभागाने म्हणजे महापोर्टलने फक्त उत्तर काय दिलं होतं आपलं, ऑप्शन बी, ही वॉज फॅटली वुंडेड। पण इथं हू असावं या कारणानं ऑप्शन ए होणार नाही। आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। तशी महापोर्टलवरती 1-2 क्वेश्चनचे आन्सरमध्ये कन्फ्युजन आहेच। काय आहे बघा, चूज द ॲप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स डॅश डॅश अँड डॅश डॅश ही स्टडीज फॉर द ॲटलिस्ट 8 hours एव्हरी डे, ही विल नॉट स्कोअर ॲट 100 percentile इन CAT। आता जेव्हा आपण या सेंटेन्सचा अर्थ घेतो काय आहे, ही स्टडीज फॉर ॲटलिस्ट 8 hours एव्हरी डे, कमीत कमी 8 तास दररोजचा अभ्यास केला तर काय होईल, ही विल नॉट स्कोअर 100 percentile इन कॅट। मग आता दररोज 8 तास अभ्यास केला कमीत कमी तर होणार नाही का, म्हणजे 2 वाक्यामध्ये आपल्याला विरोधाभास दिसतोय। त्यामुळे इथे असे 2 शब्द टाकायचे की दुसऱ्या वाक्याचा पहिल्या वाक्याशी सहसंबंधित अर्थ होईल। मग बघा, सो आणि दॅट नाही, कारण अँड सोबत कधीच सो आणि दॅट येत नाही। इफ सो पण येत नाही। अनलेस अनटिल हेच आपलं उत्तर आहे, सी बरोबर आहे। आपण ते काय आहे ते पण बघूयात, तोपर्यंत ऑप्शन डी बघून घेऊ। आयदर आणि ऑर, अँड आणि ऑर कधी सोबत येत नाही म्हणून डी पण नाही। म्हणजे उत्तर का आहे यापेक्षा का नाही हे जरी शोधता आलं तरी आपलं उत्तर निघतंय, म्हणजे ऑप्शन ए बी आणि डी होत नाही। ठीक आहे, आता अनलेस आणि अनटिल का होतं, कारण यामध्ये बघा जो अनलेस आहे हा कंडिशन दाखवतो। ठीक आहे, अनलेस दाखवतो कंडिशन। मग कंडिशन कुठे, अनलेस ही स्टडीज फॉर ॲटलिस्ट 8 hours एव्हरी डे। मग आता टाईम पुढं काय, ही विल नॉट, आणि अनटिल काय दाखवतो, टाईम। आता याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत आणि अँड म्हणजे आणि तोपर्यंत, म्हणजे बघा अनलेस अँड अनटिल, जोपर्यंत आणि तोपर्यंत तो 8 तास अभ्यास करत नाही त्याला कॅटमध्ये 100 percentile येणार नाही। अशा प्रकारे आपलं अनलेस आणि अनटिल इथे प्रॉपर फिल होत आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात।
काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट्स द गिवन सेंटेन्स. पंक्च्युएट करायचं आहे तुम्हाला. काय आहे, ही सेड आय एम स्पीकिंग द ट्रूथ. अगदी सोपं आहे बघा. ही सेड, सेड नंतर काय पाहिजे, कॉमा. बघा कॉमा कुठं आहे, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी आणि डी मध्ये कॉमा आहे. म्हणजे ऑप्शन बी आणि ये तर रॉंग झाला. आता राहिला सी आणि डी. बघा त्यानंतर काय, आय एम स्पीकिंग इन ट्रूथ, कॉमा इंटू इनोटेड कॉमा, इथं कॉमा इंटू इनोटेड कॉमा. मग काय आहे आता, हे बघा इथे बरोबर आला इनोटेड कॉमा, इथे इनोटेड कॉमा. ऑप्शन सी आपलं हे उत्तर झालं. डी का नाही, कारण एक तर शेवटी क्वेश्चन मार्क आहे आणि इथं डबल इनोटेड कॉमा नाही आहे, म्हणून आपलं उत्तर झालं ऑप्शन सी. अगदी सोपा प्रश्न होता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ नाउन फॉर गिवन सेंटेन्स. नाउन फॉर्म निवडायचा आहे. मुसोलिनी वॉज अन इटालियन डिक्टेटरशिप, डिक्टेट, डिक्टेटर, डिक्टेटेड. बघा आपल्याला नाउन फॉर्म विचारला होता. डिक्टेटरशिप हा नाउन आहे, परंतु त्याचा अर्थ होतो अनियंत्रित सत्ता. अनियंत्रित सत्ता हा व्यक्तिवाचक नाही आहे. मुसोलिनी वॉज अन इटालियन डिक्टेटर, ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. हा नाउन आहे. लक्षात आहे, त्याचा अर्थ झाला हुकुमशहा. लक्षात येत आहे. अगदी सोपा प्रश्न होता. मुसोलिनी वॉज अन इटालियन डिक्टेटर. डिक्टेट हे व्हर्ब आहे, त्याला हुकूम देणे असा होतो. आणि डिक्टेटेड हा V3 आहे, ते पण इथं येणार नाही. लक्षात येत आहे. म्हणजे अगदी सोपं होतं. मुसोलिनी कोण होता, डिक्टेटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. माय फ्रेंड ओर डॅश डॅश प्रिटी रेड ड्रेस फॉर पार्टी. बघा आता जेव्हा जेव्हा फॉर येतं आणि पुढे निश्चित आहे, बघा जेव्हा जेव्हा फॉर येतं आणि पुढे निश्चित ठिकाण येतं तेव्हा तेव्हा त्याच्या अगोदर येतं द. बरोबर. किती ऑप्शनमध्ये शेवटी द आहे, बघा इथे आणि इथे. म्हणजे ऑप्शन ए रॉंग झाला, ऑप्शन डी रॉंग झाला. आता राहिला ए आणि बी. बघा बी आणि सी. मग आता काय आहे, माय फ्रेंड ओर प्रिटी. आता याचा उच्चार काय होतो, बघा प्रे, प्रे म्हणजे उच्चार हा व्यंजनासारखा झाला, म्हणून तिथे येणार अ. जर स्वरासारखा व्हावलसारखा असता आला असतं एन. आपलं उत्तर झालं ऑप्शन ए. माय फ्रेंड ओर अ प्रेटी रेड ड्रेस फॉर द पार्टी. अगदी सोपा क्वेश्चन होता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ॲप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द सेंटेन्स. कलेक्टिव्ह नाउन निवडायचं आहे आपल्याला. काय आहे कलेक्टिव्ह नाउन, बघा अ डॅश डॅश ऑफ एलिफंट्स ब्लॉक्ड आवर वे. तर आपल्याला माहीत आहे की एलिफंटचा काय असतो, हर्ड असतो. हर्ड म्हणजेच काय, कळप. हत्तींचा कळप असतो. मग हर्ड कोणाकोणाचा असतो, परत कॅटलचा हर्ड असतो, नंतर अँटिलोपचा असतो, डिअरचा असतो, स्वाईनचा असतो. या सगळ्यांचा काय असतो, कळप म्हणजेच हर्ड. मग ग्रुप कोणाचा असतो, ग्रुप ऑफ पीपल. ग्रुप ऑफ पीपल. प्राईड, प्राईड ऑफ लॉयन्स. आणि क्र्यू, क्र्यू म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ पीपल दॅट वर्क टुगेदर ऑन द शिप. शिपवरचे जे खलाशी असतात त्यांना काय म्हणायचं, क्र्यू. अ ग्रुप ऑफ पीपल दॅट वर्क टुगेदर ऑन द शिप. म्हणजे आपल्याला जे उत्तर आहे त्याचबरोबर इतर पर्यायांची जी आपण माहिती घेतोय, ही माहिती निश्चितच तुम्हाला येत्या परीक्षेसाठी उपयोगी ठरेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश ही इज आवर चूजन लीडर, वी विल सपोर्ट हिम. बघा अगदी सोपा प्रश्न होता. आपल्याला त्यांनी काय विचारलं होतं, इथं कंजक्शन निवडायचं आहे. मग आता कंजक्शन निवडायचं आहे म्हणल्यावर बघा काय दोन वाक्याचा अर्थ बघा. ही इज आवर चूजन लीडर म्हणजे आम्ही त्याला चूज केलेला आहे, निवडलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याला सपोर्ट करणार. मग बट, परंतु ते येणार नाही. अँड, अँड पण आणि येणार नाही. डिअर फोर हा तर कंजक्शनच नाही ना. डिअर फोर काय आहे, ॲडव्हर्ब आहे. लक्षात येत आहे. आणि ॲडव्हर्बचा उपप्रकार काय आहे, ॲडव्हर्ब ऑफ रिझन. लक्षात येत आहे. डिअर फोरचा अर्थ जरी इथं म्हणून किंवा त्या कारणामुळे असला तरी ते ॲडव्हर्ब आहे. आपलं विचारलं कंजक्शन, आपलं उत्तर झालं ए, ॲज. म्हणजे कधी कधी आपल्याला प्रॉपर उत्तर जरी माहीत नसलं तर बाकीचे तीन ऑप्शन जर कट होत असेल तर जे राहिलं ते आपलं उत्तर असेल. मग आता ॲज काय आहे, बघा ॲज आपलं उत्तर झालं, हे तर कन्फर्म बरोबर आहे. ॲज ही इज आवर चूजन लीडर, वी विल सपोर्ट हिम. पण ॲज काय आहे, ॲज आहे सब ऑर्डिनेट कंजक्शन ऑफ रिझन. कंजक्शन ऑफ रिझन, पण कोणता सब ऑर्डिनेट. त्याचा अर्थ काय होतो, जसा तसा, म्हणून, च्यासाठी. मग बघा ना, म्हणून आम्ही का सपोर्ट करतोय, कारण आम्ही त्याला
निवडलेला आहे. अगदी सोपा प्रश्न होता. बघा काय आहे पुढचा प्रश्न, क्वेश्चन टॅगवर आहे बघा. चूज द ऑप्शन विथ अन ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. इट इज सनी. इट इज सनी, इज आहे म्हणजे काय, इजंट. हे बघा ऑप्शन सी. बाकीचे ऑप्शन पाहायचं सुद्धा काम नव्हतं. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. चला पुढे बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश इट रेन, देअर विल बी नो मॅच टुडे. आता इथे थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला उत्तर निवडायचं आहे. आपण काय करूयात, आपलं उत्तर घेऊयात, बाकीचे तुम्हाला पर्यायही समजून सांगतो. आपलं उत्तर आहे बघा शूड. तर शूड का, तर शूड आपल्याला वापरला जातो प्रोबॅबिलिटीसाठी, ज्याला आपण शक्यता म्हणतो. शक्यता दर्शवताना आपण शूडचा वापर करतो. शूडचा इतर वापर काय होतो, हे काय आहे, मॉरल ऑब्लिगेशनसाठीही आपण शूड वापरतो, ॲडवाइससाठी पण वापरतो, बरोबर आहे. पण या वाक्यामध्ये ती काय आहे, प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे. काय, जर पाऊस आला तर मॅच होणार नाही. मग आता बाकीचे पण बघूयात. विल काय आहे, विलचा आपण काय करतो, इफच्या वाक्यामध्ये प्रेडिकेशन, विलनं सुद्धा प्रेडिकेशन करतो आपण, पण काय पाहिजे, इफचा क्लॉज पाहिजे तेव्हा. नंतर आपण विलचा वापर काय करतो परत, प्रॉमिससाठी, प्रॉमिस आहे, थ्रेट आहे, डिटर्मिनेशन आहे, विलिंगनेस आहे, यासाठी आपण विल वापरतो. कुड कशासाठी वापरतो आपण, पास्ट ॲबिलिटीसाठी वापरतो. नंतर पोलाईट रिक्वेस्टसाठी सुद्धा वापरतो, लक्षात येत आहे. वूड कशासाठी वापरतो आपण, पास्ट कस्टमरी ॲक्शनसाठी वापरतो आपण वूड. परत कशासाठी वापरतो आपण, पोलाईट रिक्वेस्टसाठी सुद्धा वापरतो. म्हणजे अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्या क्वेश्चनचा अर्थ बघायचा आहे आणि त्या अर्थानुसार उत्तर निवडायचं आहे. इथं उत्तर होतं आपलं ऑप्शन डी, शूड. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता काय आहे नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. इन द ऑफिस पवन वाज डॅश डॅश जाधव. काय आहे, अगदी सोपं आहे. ऑप्शन हेच उत्तर बरोबर आहे, सिनियर टू. पवन हा कसा आहे, सिनियर आहे कोणाला, जाधवला. मग आता बाकीचे का चूक आहे, तर बघा सुपेरियर आणि हा सुपेरियर दॅन, तर हे आहेत लॅटिन ॲडजेक्टिव्ह, त्यामुळे ते कंपॅरिझनसाठी वापरत नाही, तर ते पीडीमध्ये वापरतात, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. आणि सुपर दॅन, तरी तर देन आले, देन सुपर देन असं काही रचना नसते, लक्षात येते. म्हणून आपलं उत्तर झालं सिनियर टू. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. सफिक्स म्हणजे प्रत्यय निवडायचा आहे आपल्याला. बघा काय प्रत्यय आहे, चिल्ड्रेन हू डू नॉट परफॉर्म वेल इन एक्झामिनेशन नीड अ लॉट इनकरेज. मग आता काय करायचं आहे, वाक्याचा अर्थ बघा काय दिला आहे आपल्याला. चिल्ड्रेन हू डू नॉट परफॉर्म वेल इन एक्झामिनेशन्स नीड अ लॉट ऑफ इनकरेजमेंट. इनकरेजमेंट ऑप्शन डी. का, कारण त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, त्यांना उत्तेजना देणे आवश्यक आहे. मग आपण जर ईडी लावला तर तो काय तयार होतोय, ॲडजेक्टिव्ह तयार होतो, त्याचा अर्थ होतो उत्साहित. आणि इनकरेज फुल आणि एनजी इथे येणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. इट डॅश डॅश इम्पॉसिबल अ क्राईंग बेबी. आता दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं, फिल इन द ब्लँक करायचा आहे. ऑप्शन काय काय बघा, इज इग्नोरिंग, हॅड बीन टू इग्नोरिंग, वॉज इग्नोरिंग आणि इज टू इग्नोर. जेव्हा आपण वाक्याचा अर्थ समजून घेतो, काय, इट इम्पॉसिबल, अ क्राईंग बेबी. बघा अ क्राईंग बेबी म्हणजे रडणारे मूल, तर काय अशक्य आहे, आपण रडणाऱ्या मुलाकडे दुर्लक्ष करणे. मग बघा जेव्हा जेव्हा इग्नोर हा शब्द येईल, IGNOR, तर एक लक्षात ठेवायचं, इग्नोरला ING लागत नाही, याचा कंटिन्युअसमध्ये वापर होत नाही. त्यासाठी तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचीच रचना करावी लागणार. मग आता सिम्पल प्रेझेंट टेन्सची रचना बघा, इज इथं येईल, इज बरोबर आहे, पण इथं इग्नोरिंग येत नाही म्हणून हा गेला, हा तर नाहीच. वाज इग्नोरिंग तर बिलकुलच नाही. मग बघा इज आणि टू इग्नोर, इज टू इग्नोर. इथं काय झालं, आता सिम्पल प्रेझेंट टेन्सची रचना झालेली आहे. मग आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, हे आपला आन्सर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स.
ॲज ही इज अन इंट्रोव्हर्ट ही इज नॉट पॉप्युलर अँड हिज डॅश डॅश फ्रेंड्स. आता पहिले तुम्हाला यातले काही शब्दांचे अर्थ जर माहीत असतील तर उत्तर काढायला सोपं जातं. इंट्रोव्हर्ट म्हणजे अंतर्मुख, आत्मरत असणारी व्यक्ती. एखादी अशी व्यक्ती जी स्वतःच्या या स्वभावामध्ये मग्न असते, कोणाशी जास्त बोलत नाही, त्यामुळं ती पॉप्युलर पण नाही आहे. मग जर पॉप्युलर पण नाही आहे, कोणाला बोलत पण नाही, अंतर्मुख राहते, तर अशा वेळेस काय येणार, त्याचे मित्र जास्त नसणार. आपलं उत्तर झालं ऑप्शन डी फ्यू. फ्यूचा अर्थ काय होतो, मीन्स नॉट मेनी. फ्यू म्हणजे काय, नॉट मेनी. मग आता बघा, किंवा आपण असं म्हणू शकतो फ्यू म्हणजे इन फॅक्ट ऑलमोस्ट नन, जसं की नाहीच अशा बरोबर. परंतु एक अट काय होती, आता हा फ्रेंड्स हा काय झाला, काउंटेबल होतं ना, फ्रेंड्स काउंटेबल आहे, त्यामुळे त्या अगोदर काय वापरतो आपण फ्यू, कारण की फ्यू काय दाखवतो तुम्हाला, नंबर. इथेच आपलं उत्तर होतं. कारण बघा अ लिटल, लिटल आणि मच हे तीनही जेव्हा तुम्हाला ॲडजेक्टिव्ह वापरायचे त्यानंतर काउंटेबलच नाऊन पाहिजे. लक्षात येतं आहे, हे जे तिन्ही वापरताना तुम्हाला अ लिटल आणि मच हे तिन्ही वापरताना अनकाउंटेबल पाहिजे आणि फ्यू वापरताना काउंटेबल पाहिजे. लक्षात येत आहे. कारण बघा अ लिटल जे आहे ना, अ लिटलचा अर्थ काय झाला, ॲटलिस्ट सम. लिटल म्हणजे नॉट मच आणि मच म्हणजे काय, लार्जर क्वांटिटी, म्हणून लार्जर क्वांटिटी येणारच नाही. लिटल म्हणजे काय, नॉट मच, परंतु यानंतर काय पाहिजे, अनकाउंटेबल. लक्षात येत आहे. आणि अ लिटल नंतर सुद्धा पण अनकाउंटेबल, म्हणून आपलं उत्तर होईल फ्यू. लक्षात येत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. आता चारही ऑप्शनमध्ये स्पेलिंग करेक्ट पाहिजे. बघा पहिला तर कुठे गेला, ई मुळे गेला, ग्रामर इथं चुकला. बघा इथं यम नाही म्हणून हा पण गेला, पण इथे आणि इथे ग्रामर बरोबर आला, म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन सी तर गेला. आता बी आणि डी बघा, टेलिव्हिजन हे बघा इथं आहे नाही पाहिजे, हा पण गेला, म्हणजे ऑप्शन बी आपला बरोबर आहे. तसं प्रॉमिसचा इथे पण हा सी नव्हता पाहिजे. लक्षात येत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, चूज द करेक्ट वर्ब ऑफ गिवन सेंटेन्स. दी सोशल फाउंडेशन डॅश डॅश मोस्ट ऑफ इट्स थ्रो डोनेशन फ्रॉम दी वेल्दी. म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं, वाक्याच्या अर्थानुसार आपला पर्याय निवडायचा होता. बघा काय आहे त्यामध्ये दिलेलं, दी सोशल फाउंडेशन म्हणजे सामाजिक संस्था आहे, डॅश डॅश मोस्ट ऑफ इट्स मनी, त्यांचा जेवढा काही पैसा आहे, थ्रो डोनेशन्स फ्रॉम दी वेल्दी, श्रीमंत लोकांकडून घेतात. कसा घेतात, रिसिव्ज. येतं लक्षात. रिसिविंग ING लागणार नाही, हॅज रिसिविंग होणार नाही, हॅव रिसिव्ड का होणार नाही, तर हॅव अनेक वचन झालं, द सोशल फाउंडेशन द आल्यामुळे एक वचन झालं, म्हणून आपलं उत्तर झालं रिसिव्ज, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ऑप्शन विथ ॲप्रोप्रिएट सफिक्स. सफिक्स म्हणजे प्रत्यय विचारला, टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. बीइंग ॲडिक्ट डॅश डॅश टू यूज स्मार्टफोन्स कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ ब्लाइंड. आता आपल्याला हे माहीत आहे की बीइंग आणि ॲडिक्ट याचा अर्थ काय होतो, या बीइंग नंतर कधी V3 येतो. आपण पॅसिव्ह वॉइस शिकताना पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा बीइंग येतं, बीइंग नंतर V3 असतं, म्हणून V3 साठी ED कुठे आहे, हे बघा एकाच ऑप्शनमध्ये ED आहे. ॲडिक्टेड आणि ब्लाइंड तर ब्लाइंडनेस, म्हणून ऑप्शन A B C नाही, उत्तर झालं ऑप्शन डी, ॲडिक्टेड अँड ब्लाइंडनेस. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ब that is agreement with the subject. Someone at the door, I can hear a knock. लक्षात येत आहे. मग बघा आता someoneचा अर्थ काय झाला, कोणीतरी. मग कोणीतरी म्हणजे काय, एकवचनी आहे, एकवचनी असल्यामुळे हीच आपलं उत्तर झालं. परंतु आता एक प्रश्न पडतो, आर आणि वेअर तर अनेक वचन नाही, इथं हॅज आहे, पण इथं कॅनमुळं काय करतं, आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स कळतो, म्हणून आपलं उत्तर झालं इज, ऑप्शन फर्स्ट ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. सी हॅज 2 चिल्ड्रेन डॅश डॅश बॉय अँड डॅश डॅश गर्ल डॅश डॅश बॉय इज 2 अँड द गर्ल इज 5. तर इथे ओळखण्याची एक अगदी सोपी ट्रिक होती बघा. ह्या पहिल्या बॉय आणि गर्लला काय ते आपण नंतर बघूत. पहिले तुम्हाला काय करता येईल, एखादा शब्द रिपीट झाला का, रिपीट झाला बघा, हा बॉय रिपीट झाला, परत
जेव्हा जेव्हा एकाच वाक्यामध्ये तोच नाऊन रिपीट होतो तेव्हा तेव्हा त्या अगोदर कन्फर्म द येतं. लक्षात येत आहे. म्हणजे नंबर 3ला इथे येणार द. बघा शेवटी द कुठे इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे ऑप्शन सी आणि ऑप्शन इथे गेला. आता राहिला ऑप्शन डी आणि बी. बघा सी हॅज 2 चिल्ड्रेन. आता बॉय उच्चार काय बॉय, हे बघा बॉय म्हणजे उच्चार काय असतं व्यंजनासारखा आहे, स्वरासारखा असतं, व्हावल असतं, आपण ॲन घेतलं असतं म्हणजे काय येणार अ. हे बघा अ. आणि पुढचं काय अ गर्ल, अ बॉय अ गर्ल. ऑप्शन बी इज राईट, डी इज रॉंग, कारण इथं द आला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. आता काय आहे, चूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. द पार्टी वर्कर्स वेअर बिझी कंपॅनियनिंग द पोल्स. जे पार्टी वर्कर आहेत ना हे बिझी आहेत कशामध्ये, कंपॅनियनिंग म्हणजे काय, प्रचार करण्यात. कशासाठी, येत्या निवडणुकासाठी. जेव्हा अशी रचना असेल तेव्हा सरळ सरळ काय आहे, च्या पुढे भविष्याच्या काळात जे निवडणूक आहे त्यासाठी काय चालू आहे, प्रचार. अहेड ऑफ, समोर येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचार कार्यात बिझी आहे. लक्षात येत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. काय नेक्स्ट क्वेश्चन आपला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. द लॉ रिक्वायर्स डॅश डॅश रिफॉर्म टू इन्शुअर जस्टिस फॉर ऑल. आता इथे काय करायचं आहे, ॲडजेक्टिव्ह निवडायचं आहे. बघा रॅडिकॅलिझम हा नाऊन आहे, याचा अर्थ होतो कट्टरतावाद किंवा अत्यंत पुरोगामी विचारसरणी म्हणून हा ऑप्शन गेला. दुसरा आहे बी रॅडिकल, हेच आपलं उत्तर आहे. का, कारण रॅडिकलचा अर्थ होतो मूलगामी किंवा पायाभूत बदल व्हावेत. ऑप्शन बी इज राईट. ऑप्शन सी पण घेऊ. रॅसिस्ट हे नाऊन आहे, त्याचा अर्थ काय होतो, वर्णद्वेषी, वर्णद्वेष करणारा, वर्णद्वेषी. आणि रॅडिकली काय आहे, रॅडिकली हे ॲडवर्ब आहे, त्याचा अर्थ काय आहे, मूलतः. लक्षात येत आहे. म्हणजेच काय आपलं उत्तर होतं रॅडिकल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट द सेंटेन्स. पंक्च्युएट करायचं आहे परत तेच. आणि योगागण बघा पंक्च्युएटचे 2 सेंटेन्स आले आणि दोन्ही कशावर आहेत, डायरेक्ट इनडायरेक्टवर आहे. कारण डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये जास्त तुम्हाला चिन्ह वापरावे लागतात. बघा काय आहे, व्हाय डोंट यू व्हिजिट द डॉक्टर सेड माय मदर. काय येणार इथे, इनोडेड कॉमा व्हाय डोंट यू सी द डॉक्टर क्वेश्चन मार्क इनोडेड कॉमा क्लोज सेड माय मदर. लक्षात येत आहे. मग असं बघा कुठे, हे बघा इथे आहे पण इथे इनोडेड हे कटलं काय आपला क्वेश्चन मार्क नाही, इथे क्वेश्चन मार्क नाही, इथे क्वेश्चन मार्क आहे पण व्हाय नंतर आहे म्हणून नाही. हे बघा वाक्याच्या नंतर हे बघा क्वेश्चन मार्क. ॲब्सोल्युटली राईट, ऑप्शन डी इज राईट. कारण आपले सगळे जे नियम अटी आहेत ते ऑप्शन डी न पूर्ण केल्या म्हणून उत्तर झालं ऑप्शन डी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय नेक्स्ट क्वेश्चन आपला, चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड्स टू फिल द इन द गिवन सेंटेन्स ड्युरिंग द वर्ल्ड टूर. ड्युरिंग द वर्ल्ड टूरच्या दरम्यान माय फ्रेंड एन्जॉयड व्हिजिटिंग डॅश डॅश अँड डॅश डॅश. आता इथं तुम्हाला कुठलाही तर्क लावायचा नाही, कारण सरळ सरळ विचारले सिटेल अँड एडिनबर्ग. ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. तर सिटेल हे वॉशिंग्टनमधलं शहर आहे आणि एडिनबर्ग ही स्कॉटलँडची राजधानी आहे, कॅपिटल आहे. एडिनबर्गची स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे होती आणि सिटेलची स्पेलिंग. लक्षात येत आहे. इथे ग्रामरचा नियम नव्हता तर स्पेलिंगवर आधारित हे उदाहरण होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपलं. काय दिलं आपलं नेक्स्ट सेंटेन्स. बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे आपला, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक्स गिवन सेंटेन्स. ही इज डॅश डॅश टू ड्रिंकिंग अँड स्पेंड्स डॅश डॅश ऑन अल्कोहोलिक एव्हरी इव्हनिंग. आता जेव्हा जेव्हा इज असेल आणि पुढे टू ड्रिंकिंग अशी रचना असेल त्यानंतर इजच्या नंतर कधी V3 येईल, बरोबर. मग बघा V3 कुठं कुठं आहे, V3 आहे ऑप्शन पहिल्यामध्ये आणि ऑप्शन चौथ्यामध्ये ए आणि डी मध्ये आहे. म्हणजे ऑप्शन बी आणि सी रॉंग झाला. म्हणजे आपला ए किंवा डी येऊ शकतो. आता बघा जेव्हा जेव्हा इथे ड्रिंकिंग अँड स्पेंड्स असे 2 व्हर्ब आलेले आहे आणि ते व्हर्ब अँडने जोडलेले आहेत त्यानंतर आणि पुढे ऑन आहे त्यानंतर तुम्हाला निवडायचा आहे ॲडव्हर्ब. ओके. मग आता बघा इथं लॅव्हिश्ड हा व्हर्ब झाला म्हणून हे रॉंग झालं. लॅव्हिशली हा ॲडव्हर्ब आहे म्हणजे आपलं ऑप्शन डी हे करेक्ट झाले. एका ठिकाणी ईडी V3 आला आणि लॅव्हिशली हा ॲडव्हर्ब आला. आपलं उत्तर झालं ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग टू द हायलाइटेड इडम ऑर फ्रेजेस. ही इज लाईक बियर विथ अ सोअर हेड. आता बियर म्हणजे अस्वल आणि सोअर हेड म्हणजे संताप, खूप रागीट, चिडखोर. मग आता चिडखोर खूप रागीट यासाठी उत्तर काय, बॅड टेम्पर्ड.
अतिशय रागीट, बरोबर. तरी पण आपण काय करू, बाकीचे जे ऑप्शन आहेत त्याचा अर्थ पाहून घेऊ. अँग्री म्हणजे रागीट, इंज्युअर्ड म्हणजे जखमी, जोविल म्हणजे आनंदी. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा आपला लास्ट क्वेश्चन आहे हा. काय आहे आपला क्वेश्चन? चूज द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. द नेबर peeped dash dash the window and found the woman lying unconscious. आता पिपड या शब्दाचा जर अर्थ माहीत असता तर आपल्याला उत्तर काढणं अगदी सोपं गेलं असतं. पिपड म्हणजे काय? फटीतून पाहणे. फटीतून पाहणे म्हणजे चोरून पाहणे. त्यानं काय केलं? द नेबर पिपड कशातून? द विंडो, विंडोच्या फटीतून पाहिलं. कशातून पाहिलं? विंडोच्या फटीतून, म्हणजेच काय? थ्रो. पिपड थ्रो हे झालं आपलं उत्तर. च्या मधून बघितलंय, लक्षात येत आहे. तरीही आपण बाकीच्या ऑप्शनची चर्चा करू. फ्रॉम म्हणजे च्या पासून, अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, आणि इनटू म्हणजे च्या आत, म्हणजे थ्रो. पिपड थ्रो हे आपलं उत्तर ॲक्युरेट बरोबर होतं. बघा अशा प्रकारे आपण तलाठी 2019चे जे महापोर्टलचे ऑनलाईन पेपर झाले होते यामधील पेपर 2 मधील इंग्लिश ग्रामर यावरील 25 प्रश्नावर चर्चा केली आहे. चारही ऑप्शनच्या स्पष्टीकरणासहित चर्चा केली. ही चर्चा निश्चितच तुमच्या उपयोगाची ठरेल व येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा, तसेच ओएसी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.